ग्लोबल ग्रुप आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीनं दुर्गम भागातील शाळेत जर्किंग भेट देण्यात आली। नववर्षाचं स्वागत करताना भोर जवळील भाटकर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वाढाणे आणि करंदी गावातील एसाजी कंक विद्यालयात 80 विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुपच्या वतीनं जर्किंग भेट देण्यात आलं। त्यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर बोलत होते। कार्यकर्त्यांनी त्यांच्यातील कार्यकर्ता जिवंत आणि जागता ठेवावा असं आवाहन क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केलं। आता काळ बदललाय, सध्या अनेक धनाढ्य व्यक्ती विविध माध्यमातून समाजात मदत कार्य करत आहेत। काही इव्हेंटच्या माध्यमातून तर काही CSR मधून उपक्रम राबवतात। ही दानशूरता स्वागतार्ह असली तरी यामुळे समाजात काम करणारे कार्यकर्ते निष्क्रिय होण्याचा धोका दिसतोय। म्हणून कार्यकर्त्यांनी पूर्वीप्रमाणेच गंगाजळीतून पै गोळा करून समाजकारण सुरू ठेवावे। 25 वर्षापूर्वी आम्ही अगदी 11 रुपये ते 101 रुपये गोळा करून गरजूंना मदत करायचो, आता कैक पटीने देणारे हात आहेत। पण जुन्या काळातील ही कष्टाने पैसा गोळा करायची सवय मोडू नका, हाच नववर्षाचा संकल्प करा असंही ते म्हणाले। वाडाणे आणि करंदी गावातील या शाळेत बहुतांश प्रकल्पग्रस्त नागरिकांची मुलं शिकत असून बहुतांश नागरिक हे मुंबईला कुल्फीचा व्यवसाय करतात। तरीही जिद्दीने येथे मुलं शिक्षण घेतात, म्हणून आम्ही या शाळेला मदत करण्याचा निर्धार केला असं यावेळी मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या। तसेच विद्यार्थ्यांनी आणि विशेष करून मुलींनी कोणत्याही कारणास्तव त्यांचं शिक्षण सोडू नये, त्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपली स्वप्न पूर्ण करावीत, त्यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन सर्वतोपरी मदत करेल असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या। यापूर्वी शाळेला कपाटांची मदत केली होती, आता येणाऱ्या शैक्षणिक वर्षात छत्री आणि बुटांची मदत देखील करू असे ग्लोबल ग्रुपचे संचालक संजीव अरोरा व मनोज हिंगोराणी म्हणाले। यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, शिक्षण समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, कैलासवासी विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल भेलके, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे विश्वस्त प्रतीक खर्डेकर, सौ कल्याणी खर्डेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ खटाटे मॅडम तसेच उत्साहाने शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक कामात पुढाकार घेणारे शिक्षक सोपान शिंदे इत्यादी उपस्थित होते। यावेळी सोपान शिंदे यांनी सूत्रसंचालन तर मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक केलं। प्रतीक खर्डेकर व कल्याणी खर्डेकर यांनी संयोजन तर विशाल भेलके यांनी आभार प्रदर्शन केलं।